नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर मित्रांनो, त्या व्हिडिओवर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नाहीत तर त्या महिलांनी आणि अनेक भावांनी कमेंट केल्या होत्या. तर सर्वात पहिल्यांदा आपण कमेंट बघू. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ज्या महिलांना अजूनही 1 रुपया देखील भेटला नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे, ज्यामुळे 100% तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर मित्रांनो, त्याच्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही कमेंट इथे बघू शकता. 1 रुपया नाही भेटला दादा, आम्हाला 1ही रुपया आला नाही. मला अजून 1ही हप्ता भेटला नाही. ऑल ओके. एक दमडी पण आली नाही, आतापर्यंत आले नाही. पण आलेच नाही ना सर. 11 ऑगस्टला फॉर्म भरला आहे, आधार सीडिंग पण आहे, अजून अप्रूव्हचा मेसेज नाही आला. स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. माझा फॉर्म जुलै महिन्यात भरला होता, ते अप्रूव्ह आहे. पण फॉर्म भरताना बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर दिला होता, तो लिंक होत नाही म्हणून पोस्टात 7 सप्टेंबर आधार सीडिंग केलेलं आहे, तरी आले नाही. आधार सीडिंग पण झालं आहे. मला पैसे मिळाले नाहीत. आमच्या पालघर जिल्ह्याला पैसे मिळाले नाहीत. आम्हाला तर अजून 1 रुपया आला नाही. माझ्या आईचे पैसे आले नाही दादा, 1 पैसा पण मिळाला नाही. 16 ऑगस्टला लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर फॉर्म भरला होता. 24 ऑगस्टला अप्रूव्ह मेसेजसुद्धा आला होता. मला अजून 1 रुपयासुद्धा आला नाही. सर, हमको तो पैसे दो, अभी तक 1 पैसा नहीं मिला. मला 1 रुपया पण आला नाही. मला अजून 1ही रुपया नाही आला दादा, आम्हाला 1 रुपया पण आला नाही. तुम्ही या मतदान मागायला सांगतो आम्ही गरिबाची कशी फसवणूक करायची. आम्हाला 1ही पैसा मिळालेला नाही. सर, माझा 12 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24 ऑगस्टला ऑपरेट झाला होता, तरी 1ही रुपया मिळालेला नाही. बँक सीडिंग पण आहे. ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, 1,500 रुपये मिळाले. तर मित्रांनो, या कमेंटवरून असे समजते की अजूनपर्यंत बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया देखील मिळालेला नाही. तर मित्रांनो, ज्या महिलांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांच्या खात्यावर सुद्धा 1ही रुपया आलेला नाही. तर मित्रांनो, ज्यांनी जुलैमध्ये अर्ज भरले होते त्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले होते त्यांचे सुद्धा अर्ज अप्रूव्ह झाले आहेत, परंतु अजूनही त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही. त्यांच्या खात्यावर 1ही रुपया जमा झालेला नाही. तर मित्रांनो, अशा जेवढ्या पण महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया मिळालेला नाही तर त्यांनी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की या ठिकाणी मी सांगणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर का आले नाहीत आणि 100% पैसे तुमच्या खात्यावर येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर जाऊन किंवा क्रोमवर जाऊन आधार लॉग इन हे नाव सर्च करायचे आहे. तर मित्रांनो, सर्च केल्याच्या नंतर माय आधार लॉग इन ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल, तिच्यावर क्लिक करा. तर मित्रांनो, या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर लॉग इन नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर त्यावर क्लिक करा. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे आधार क्रमांक असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कोड दिलेला आहे, ते कोड टाकून तुम्हाला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, जशी माहिती मी तुम्हाला इथे सांगत आहे तर तशी माहिती तुम्हाला पण बरोबर टाकायची आहे. तर मित्रांनो, लॉग इन विथ OTP या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तर तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तुमचा जो आधार कार्डवर फोटो आहे तो तुम्हाला इथे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड या ठिकाणी दिसेल. तर मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाकी कुठेही क्लिक करू नका. तर मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुम्हाला कळेल कोणत्या बँकेला तुमचा अंगठा आहे आणि कोणत्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे
आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत मॅप झालेलं आहे, म्हणजेच लिंक झालेलं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता तुमचा बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावर तुमचे पैसे जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता 7/8/2015 रोजी यांची बँक आधार कार्डसोबत लिंक झालेली होती आणि त्यांनी जर अर्ज भरत असताना स्टेट बँकेचे खाते दिले असेल आणि त्या महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या स्टेट बँकेत चेक करत असतील तर मित्रांनो, महिलांना त्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, कारण की त्यांचे आधार कार्ड पहिलेच सेंट्रल बँकसोबत लिंक झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे 100% पैसे हे अगोदरच सेंट्रल बँकमध्ये जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हेच प्रॉब्लेम अनेक महिलांसोबत झालेले आहे. त्यांचं लग्नापूर्वीचं बँक खातं हे वेगळं होतं आणि त्याच खात्याला त्यांचं आधार कार्डसुद्धा लिंक आहे आणि लग्न झाल्यावर त्यांनी नवीन अकाउंट या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले असेल, परंतु त्यांचे आधार कार्ड हे लग्नापूर्वीच्या खात्याला लिंक असल्यामुळे त्यांचे पैसे हे पूर्वीच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे तर त्याच बँक खात्यावर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही चेक केल्यानंतर तुमचं स्टेटस जर असे दिसत असेल तर म्हणजेच मित्रांनो, तुमच्या या आधार नंबरसोबत कोणतीही बँक लिंक नाही आणि या ठिकाणी तुमचं बँक सीडिंग स्टेटससुद्धा इनॲक्टिव्ह आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्या महिलांचे खाते इनॲक्टिव्ह दिसत आहे तर त्या महिलांनी लगेच बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करण्याचा फॉर्म घेऊन भरून द्यायचा आहे आणि याच्यासोबतच तुम्हाला तुमची KYC सुद्धा करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, हे काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर मित्रांनो, जोपर्यंत तुमचं बँक खाते अशा प्रकारे ॲक्टिव्ह दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. जर मित्रांनो फॉर्म जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेला असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नाही तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून ठेवा. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे आणि त्यांचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र देखील आहेत, परंतु तरीसुद्धा त्या महिलांना पैसे का भेटले नाहीत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे आले असतील परंतु तुमचे बँक खाते बऱ्याच वर्षापासून ऑपरेट न झाल्यामुळे बँकेने तुमचे पैसे कट केलेले असतील. त्यामुळे अशी जर समस्या असेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन आपले स्टेटमेंट काढून घ्यायचे आहे. त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही. आणि जर मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाही तर मित्रांनो लवकरच आता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 4था हप्ता हा महिलांना दिला जाणार आहे. तर मित्रांनो, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, आता ज्यावेळेस 4था हप्ता येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तो मिळून जाईल. तर मित्रांनो, ज्या महिलांना 2 किंवा 3 महिन्याचे पैसे भेटले नाहीत तर त्यांना सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेक करा तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का. जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.